आत्ताच चारू आणि विशाल यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. विशाल रागाच्या भरात दरवाजा धाडकन बंद करून घराबाहेर पडला आणि चारू चहाचा रिकामा कप हातात धरून भूतासारखी तिथेच उभी राहिली होती. तिचं डोकं सुन्न झालं होतं. या अप्रत्यक्ष आघाताने ती पूर्णपणे हादरून गेली होती. स्वप्नातही तिने कधी कल्पना केली नव्हती की विशाल तिला असं सोडून जाईल. एका झटक्यात त्याने तिच्याशी असलेलं नातं तोडलं होतं. ही कसली विडंबना होती. जो माणूस तिच्या मर्जीशिवाय एक पाऊलही पुढे टाकत नसे, तोच आज तिला असं सोडून गेला होता. जो तिच्या विना एक क्षणही राहू शकत नव्हता, त्याच्यासाठी आज तिचं तोंड पाहणंही असह्य झालं होतं. विशालमधला हा बदल हळूहळू जाणवू लागला होता. सुरुवातीला त्याच्या दिनचर्येत बदल झाला. विशाल म्हणाला होता की रविवारी सिनेमा बघायला जाऊ, पण त्याने प्लॅन कॅन्सल करून असं म्हटलं की मला काही विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करायचं आहे, त्यांचं संशोधन प्रकल्प पूर्ण करायचा आहे. ठीक आहे असं म्हणून चारूने निमूटपणे मान डोलावली. प्रोफेसरच्या जबाबदारीत हे सगळं आलंच असं तिला वाटलं, पण त्यानंतर दररोजच नवीन कारणं येऊ लागली. कधी स्टाफ मीटिंग, कधी इतर कोणतं तरी काम. तिला काहीच शंका आली नाही. परंतु एक दिवस सगळं उघड झालं. चारू आणि तिची परदेशी मैत्रीण जेनी एकत्र सुपर मार्केटमध्ये खरेदी करत असताना जेनी म्हणाली, चारू तिकडे बघ, तुझा नवरा त्या कॉफी शॉपमध्ये बसलाय, पण त्याच्यासोबत ती कोण आहे? दिसायला तर एखादी विद्यार्थिनीच वाटते, पण त्यांचं बोलणं अभ्यासासंदर्भात आहे असं काही वाटत नाही. जेनीने साशंक नजरेने पुढे विचारलं, चारू खरं सांगू का, मी एक अफवा ऐकली होती. तुझ्या नवऱ्याचं एका विद्यार्थिनीबरोबर चक्कर चालू आहे आणि आता तर मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. हे ऐकून चारूचा चेहरा फिक्कट पडला. चारू तुझा नवरा तुझ्यापासून निसटतोय, वेळेत सावध हो, नाहीतर नंतर फार पश्चाताप करावा लागेल. जेनीने तिला स्पष्ट शब्दात इशारा दिला. चारूचा संताप अनावर झाला. दात ओठ खात ती म्हणाली, आज विशाल घरी येऊ दे, अशी जिरवते त्याची की जन्मभर लक्षात ठेवील. स्वतःच्या पदाचं भानही राहिलं नाही त्याला. दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनीसोबत अशा प्रकारे वागणं म्हणजे काय? संध्याकाळी विशाल घरी परतल्यावर चारूने थेट विचारलं, आज मी तुला प्रिन्स मॉलमध्ये पाहिलं. ती मुलगी कोण होती जिला तू कॉफी पाजत होतास? विशाल क्षणभर गोंधळला. ती माया आहे, माझी विद्यार्थिनी. संशोधन करते, मधून मार्गदर्शनासाठी भेटते, म्हणून भेट झाली. तो थोडा सावरून म्हणाला. चारूचा आवाज कडक झाला. ही मदत तुझ्या ऑफिसमध्ये किंवा घरीसुद्धा शक्य होती. तुला माहिती आहे का, सार्वजनिक ठिकाणी तुला एखाद्या मुलीसोबत पाहिलं तर लोक लगेच चुकीचा अर्थ लावतात. विशाल काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, जेव्हा सत्य समोर आलंच आहे तर आता लपवणं व्यर्थ आहे. मी कित्येक दिवसांपासून तुला हे सांगायचं ठरवत होतो. मी आणि माया एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. हे ऐकताच चारूला जणू कोणीतरी जोरात थोबाडीत दिल्यासारखं वाटलं. ती अवाक होऊन म्हणाली, हे काय चाललंय विशाल? हे काय आहे? आता तुझं प्रेमात पडायचं वय राहिलंय का? प्रेम करायला वय लागत नाही चारू, विशाल शांत पण ठाम स्वरात म्हणाला. आम्ही ठरवलं आहे. आम्ही दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे. घटस्फोट? चारूच्या डोक्यात जणू कोणीतरी मोठा घाव घातला होता. क्षणभर ती सुन्न झाली. घटस्फोटाची मागणी, गोष्ट इतकी गंभीर वळण घेईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. ती विचारात हरवली. विशाल तू हे काय बोलतो आहेस? तिचे ओठ थरथरत होते. आपण प्रेमविवाह केला होता, एवढी वर्ष एकत्र घालवलीत. या नात्याला काहीच अर्थ नाही का? तुला हे काहीच महत्त्वाचं वाटत नाही का? चारू मला वाद घालायचा नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे की माझा निर्णय अंतिम आहे. मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. मला आणि मायाला लग्नाच्या बंधनात बांधायचं आहे. विशालच्या तोंडून हे सगळं ऐकून चारूचं काळी सुन्न पडत गेलं. तिच्या तोंडून एक हृदयविदारक किंकाळी बाहेर पडली, पण त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. चारूचं अश्रूंनी ओलं झालेल्या चेहऱ्यावरचं दुःख
तिच्या थरथरत्या विनवण्या कशाचाच त्याच्यावर परिणाम झाला नाही. मी माझं सामान घेऊन निघून जातोय एवढंच बोलून विशाल खोलीत गेला आणि पॅकिंग सुरू केली. चारू भूतासारखी निर्विकार बसून राहिली. आता काय करावं तिने स्वतःलाच हळूच विचारलं. या देशात हे सगळं सामान्य झाले. रोज नवीन जोड्यांची देवाणघेवाण, जणू काही मोज्यांची जोडी बदलावी तसं. लग्नाला किंमत उरलीच नाही. मन भरलं की लगेच नातं तोडायचं. आज एका जोडीदारासोबत, उद्या दुसऱ्याच्याच मिठीत. आता तीही त्या गटात सामील होणार होती. घटस्फोटीत नवऱ्याने नाकारलेली एकटी, निराश एक नाव केवळ शिल्लक, जी कुठल्याही वादळाविना हळूहळू बुडत चालली होती. कालपर्यंत तिच्या मैत्रिणी तिचा हेवा करत असत. बोलता बोलता म्हणायच्या, चारूच्या नशिबात किती चांगला नवरा आहे. अगदी तिच्या इशाऱ्यावर नसतो. चारीही बाजूनी परिपूर्ण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारूशिवाय दुसरीकडे नजरही नाही टाकत. त्यातली एखादी विचारायची, चारू आम्हालाही सांग ना गं, नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवण्यासाठी काय करावं लागतं? चारू हसून म्हणायची, माझा नवरा लग्नाआधी त्याच्या आईच्या पदराला सोडत नव्हता आणि आता माझ्या पदराला चिटकलेला असतो. सगळ्या जणी खदखदून हसायच्या. चारूचा तो अभिमान, तो रुबाब सांभाळणं कठीण व्हायचं. पण एका क्षणात तिचं सगळं अस्तित्व उद्ध्वस्त झालं. क्षणात स्वप्नांचा महाल कोसळून पडला. जणू काही पत्त्यांचा बंगला फडफडत जमीनदोस्त झाला. आता मी काय करणार? परत भारतात जावं का? पण तिथं कोण होतं तिच्यासाठी? तिला विशालचे शब्द आठवले, मी मायाशिवाय जगू शकत नाही. ती थोडंसं विचित्र हसली. हेच शब्द एकेकाळी विशालने मलाही सांगितले होते. चारू अचानक जुन्या आठवणींच्या गर्तेत हरवून गेली. ती त्यावेळी मायेच्या वयाचीच होती. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तिच्या मैत्रिणी तिला म्हणाल्या होत्या, अगं तुला तर खूप आनंद व्हायला हवा. इंग्रजी हा तुझा मुख्य विषय आहे आणि तुझे प्रोफेसर विशाल गोखले अगदी एखाद्या सिनेमातल्या हिरोसारखा आहे. त्यापैकी एकीने उत्स्फूर्तपणे म्हटलं, अगं एकदा त्याला पाहिलंस ना की शुद्ध हरवून जाशील. इतका हँडसम आहे तो. दुसरीनेही हसत म्हटलं, फक्त चेहराच नाही, डोकंही तगडं आहे त्याचं. फिल्म स्टारकडे चेहरा असतो, त्याच्याकडे चेहरा आणि अक्कल दोन्हीही. कॉलेजमधल्या मुली त्याच्या भोवती सतत गुंजन करत असतात, पण तो कोणाकडे डुंकूनही बघत नाही. का बरं? तिला आतून काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. काय सांगू? एकीने थोडं कुजबुजत सांगितलं, खूपच शांत स्वभावाचा आहे. काहीसं गूढ वाटतो, अगदी वेगळा. ना खुपसून क्लासला येतो, शिकवतो आणि गपचूप निघून जातो. ना कोणाशी बोलतो, ना कोणाकडे बघतो. हे ऐकल्यावर चारूच्या मनात त्याच्याबद्दल उत्सुकता अधिकच वाढली. ती मुश्किलपणे म्हणाली, पहिलं वर्ष संपायच्या आत हा प्रोफेसर साहेब माझ्या खिशात असणार आणि जर मी जिंकलं तर हॉटेलमध्ये तू मला पार्टी द्यायची. पण जर नाही जमलं तर मी सगळ्यांना चाट खाऊ घालीन. सर्वांनी एकमेकींच्या हातावर हात ठेवत मिशन विशाल गोखले सुरू केलं. चारूने मुद्दाम होऊन त्याचं लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली. क्लासमध्ये काही विचारलं की लगेच हात वर, मग जाणीवपूर्वक गोंधळलेलं उत्तर. सगळे हसायचे आणि विशाल मात्र किंचित अस्वस्थ व्हायचा. एक दिवस तिने त्याच्यासमोर केकचा डबा धरला. घ्या ना सर. हे काय? त्याने विचारलं. आज माझा वाढदिवस आहे. आईने खास माझ्यासाठी घरून पाठवलेला केक आहे आणि मी तो खास तुमच्यासाठी आणला आहे. विशालने थोडं संकोचत केकचा तुकडा घेतला. तिचा सौजन्य पाहून त्याला विचारावंसं वाटलं, मी तुला कुठे ड्रॉप करू का? नको सर, मी इथेच लेडीज हॉस्टेलमध्ये राहते. असं आहे का? मी उजव्या बाजूच्या चाळीत राहतो. एकत्र कुटुंब, आई वडील, 2 लहान बहिणी, एक विधवा आत्या आणि तिची 2 मुलं, आजी. अगदी भरलेलं घर. इतके सारे लोक? ती हसून म्हणाली, माझं तर बघा ना सर, या जगात आईखेरीज माझं कोणीच नाही. ना भाऊ ना बहीण. आणि त्यांचं नसणं मनाला फारच बोचतं. थोडंसं शांत राहून विशाल म्हणाला, तुला माझ्या कुटुंबाला भेटायचं आहे का? नक्कीच, जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा. अशा ओघात BAची परीक्षा संपली. दीक्षांत समारंभाच्या दिवशी तिच्या एका हातात पदवीचं प्रमाणपत्र होतं, तर दुसऱ्या हाताच्या बोटात विशालने घातलेली साखरपुड्याची अंगठी चमकत होती. पण पहिला मोठा झटका तिला तेव्हा बसला, जेव्हा तिला समजलं की विशालचे आई वडील
त्यांच्या लग्नाला विरोध करत आहेत. तुला या सगळ्या शहरामध्ये हिला सोडून दुसरी कोणीच मुलगी सापडली नाही का? आई वडिलांनी तिरस्काराने विचारलं. आपण उच्च कोटीचे ब्राह्मण आहोत आणि ती? हे कसं शक्य आहे? खाणं पिणं राहणीमान सगळं आकाश पाताळाचं अंतर आहे. विशालने वडिलांना कसं बसं समजावून सांगितलं, पण त्याची आई मात्र हटून बसली होती. विशाल फक्त सुंदर आणि शिकलेली आहे म्हणून काय झालं? त्यांनी थेट वाद घातला होता. लग्नासाठी मुलीचं रूप, शिक्षण नव्हे तर तिचं कुल, गोत्र, खानदान आणि कुंडल्या पाहिल्या जातात. खूप अडचणीनंतर अखेर विशाल आणि चारूचं लग्न झालं. लग्नानंतर ते दोघं हनीमूनला गेले. 10 दिवसांनी जेव्हा चारूने प्रथमच घरात पाऊल टाकलं तेव्हा तिच्या सासूबाई कल्पनाताई तिला थेट म्हणाल्या, ऐक चारू, आता तू या घराची सून आहेस हे खरंय, पण एक गोष्ट मी अगदी स्पष्ट सांगते. माझ्या स्वयंपाकघरात तू पाऊल टाकायचं नाही. कल्पनाताईंच्या नजरेत एक ताठा होता. त्या स्वयंपाकाबाबतीत खूप काटेकोर होत्या. त्यांना कोणी शिजवलेलं अन्न चालत नसे, अगदी सुनेचंही नाही. हो, चारूने फक्त एवढंच उत्तर दिलं. पण तिच्या अंगात रागाची लाट उसळली होती. तिचं रक्त अक्षरशः सळसळू लागलं. कल्पनाताई पुढे म्हणाल्या, आणि हो, सकाळी उठल्यावर तुझी नायटी बदलून सलवार कुर्ता किंवा साडी नेसूनच बाहेर ये. घरातल्या मोठ्यांचं आदर राखावा लागतो. हो, चारू परत म्हणाली. ती मनातल्या मनात चिडून बसली होती. ओठाखाली दात घट्ट चावले, कारण घरात पाऊल टाकताच सूचना सुरूच. हे करू नकोस, तसं बोलू नकोस, इथे बसू नकोस, सारखी बंधनं आणि आदेश. घर बघून मन विषण्ण झालं होतं. भिंती रंगहीन, कोपऱ्यात प्लॅस्टर उखडलेलं आणि खोली तर इतकी लहान की श्वास घ्यायलाही जागा उरू नये. चारू आणि विशालला सगळ्यात चांगली खोली दिली होती म्हणे, पण ती खोलीही एखाद्या कोठडीसारखी वाटत होती. गुदमरणारी, थंड आणि आपलेपणाचा लवलेशही नसलेली. चारूच्या मनाला एक गोष्ट सतत टोचत होती. रात्री उशिरापर्यंत घरातले लोक जागे असायचे. विशालचे वडील दम्याचे रुग्ण, त्यामुळे सतत खोकत असायचे. सकाळी अजून 5 वाजले नसताना घरभर हालचाल सुरू होई. स्वयंपाकघरात कल्पनाताईंचा खटरपटर सुरू झालेला असे. त्या दिवशी पार्कमध्ये बाकावर बसले असताना चारूने हळूच आपलं डोकं विशालच्या खांद्यावर टेकवलं. विशाल, आजचा दिवस ना अगदी सुंदर गेला. कधी कधी असं वाटतं, असा निवांत शांत एकांत मिळवण्यासाठी आपल्याला खरंच घराबाहेर यावं लागतं. ती काही क्षण शांत राहिली, मग धीटपणे पण मनातलं ओझं हलकं करत म्हणाली, विशाल, आपण एखादं छोटंसं घर घेऊ शकतो का? 1 बेडरूमचं, भाड्याचं, पण आपलं स्वतःचं, शांत, कुणाच्याही अपेक्षांचं ओझं नसलेलं. हे शक्य नाही चारू, विशाल थोडा शांत स्वरात म्हणाला. 2 घरांचा खर्च मी नाही पेलू शकत. शिवाय मी माझ्या बहिणींच्या लग्नासाठी एक पैसा साठवत आहे. भाड्याच्या घरासाठी डिपॉझिटसुद्धा लागेल. ते कुठून आणू? चारूने एक थंड उसासा टाकला. म्हणजे सगळा प्रश्न पैशाचा आहे. निदान मला तरी नोकरी करू दे ना. घरात आई कुठल्याच कामाला हात लावू देत नाहीत. दिवसभर एकटीला बोर होत असतं. हे मला माहीत आहे, विशाल म्हणाला. चारू थोडा वेळ शांत राहिली आणि मग ठामपणे म्हणाली, हो, आणि म्हणूनच मला नोकरी करायला हवी. मी ग्रॅज्युएट आहे, शिवाय सेक्रेटरी कोर्सही पूर्ण केला आहे. काल माझी मैत्रीण राधा भेटली होती. ती म्हणाली, चौकात एका खाजगी कंपनीत रिसेप्शनवर एक जागा रिकामी आहे. पगारही चांगला आहे आणि कामही फारसं कठीण नाही. काय म्हणतोयस? ठीक आहे, विशाल म्हणाला. तुला योग्य वाटत असेल तर करून बघ. चारूने नवीन नोकरी सुरू केली होती. तिचं मन अगदी आनंदाने भरलेलं होतं. सहकारी मन मिळावू आणि मदतीस तयार होते. पण तिचा बॉस विनायक याबाबत मात्र ती थोडीशी चिंतेत होती. विनायक खूपच बिनधास्त स्वभावाचा माणूस. ऑफिसात पाऊल टाकताच मुलींची छेड काढणं, गोंगाटा करणं आणि सगळ्यांना हाय हॅलो म्हणणं, हे त्याचं रोजच ठरलेलं काम असायचं. चारूशी काही मिनिटं गप्पा मारून तो लगेच स्वतःच्या केबिनमध्ये निघून जायचा. त्या रोमिओपासून थोडं दूरच राहा, तिच्या एका सहकार्याने सावध केले. तो सगळ्या मुलींशी फ्लर्ट करतो आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यापासून सावध राहा. एका दिवशी विनायकने तिला बोलावलं. मिसेस चारू, मला माहीत आहे की तुम्ही सेक्रेटरीचा कोर्स केला आहे. माझी सेक्रेटरी सध्या रजेवर आहे. तुम्ही काही दिवस तिचं काम सांभाळलं तर मी तुमचा ऋणी राहीन.
त्याने बेल वाजवली की लगेचच तिला त्याच्या केबिनमध्ये जाणं भाग पडलं. एकदा तर ती लिफ्टनं खाली जात होती तेवढ्यात विनायक तिथे आला आणि थेट तिच्या कमरेला हात लावला. ती हादरली, घाबरून गेली. ती कॅन्टीनमध्ये बसून घरून आणलेला डबा खात होती तेव्हा तिचे काही सहकारी आत आले. हॅलो चारू, तुझं काम कसं चाललंय? चारूच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी ही नोकरी सोडणार आहे, ती म्हणाली. तू का नोकरी सोडतेस? सोडायची तर त्याने. पाटील तावातावाने म्हणाला. हो, आम्ही सगळे त्याच्या विकृत वागण्याला कंटाळलोय. त्याला असा धडा शिकवायचा की पुन्हा तो कुठल्याही मुलीच्या वाटेला जाण्याची हिंमत करणार नाही. सरदेसाईंनी ठामपणे सांगितलं. आम्ही एक प्लॅन तयार केला आहे. तू साथ दिलीस तरच तो यशस्वी होईल. काय म्हणायचं आहे तुम्हाला? तिनं थोडं घाबरतच विचारलं. त्यांनी तिला संपूर्ण योजना सांगितली. ऐकून चारू अवाक झाली. अरे, मी हे सगळं करू शकेन असं मला वाटत नाही, ती संकोचून म्हणाली. विचार कर, या कामासाठी आम्ही तुला 4 लाख रुपये देऊ. 4 लाख? ती दचकून म्हणाली. हो, आम्ही सगळ्यांनी मिळून हे ठरवले. काहीही झालं तरी विनायकला इथून हद्दपार करायचं आहे. त्याने माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. प्रेमाचं नाटक करत फसवलं. बायकोला घटस्फोट देईन असं सांगून तिचा विश्वास घेतला, पण नंतर तिला सोडून दिलं. ती आता मानसिक तणावाखाली आहे. पण यात सगळ्यात मोठा धोका आहे. धोका नाही, ही गोष्ट आपल्या चौघांपुरती मर्यादित राहील. 5 मिनिटाचं काम आहे आणि त्यासाठी 4 लाख रुपये. चारू विचारात पडली. प्रसंग कठीण होता. पैसा तिचा कमकुवतपणा होता. हे पैसे मिळाले तर तिचं आयुष्य बदलू शकतं. ती आणि विशाल नवीन घर घेऊ शकतात आणि आयुष्य निर्धास्तपणे जगता येईल. खूप विचार करून तिने होकार दिला. नेहमीप्रमाणे विनायकने तिला केबिनमध्ये बोलावलं. ती शॉर्ट हँड नोटबुक घेऊन त्याच्याकडे गेली. विनायकने कॉफी पिण्याची इच्छा व्यक्त केली. ती त्याला कप देत होती तेवढ्यात तिच्या हातून थोडी कॉफी सांडली आणि गरम कॉफी तिच्या हातावर पडली. कप तिच्या हातून निसटून छन्न असा आवाज करत खाली कोसळला. ती वेदनेने किंचाळली. अगं, थोडीशी कॉफीच तर सांडली आहे. एवढं काय किंचाळायचंय? विनायक चिडून म्हणाला. पण ती तर वेड्यासारखी वागत होती. ती पुन्हा मोठ्याने ओरडली. काय झालं? हाताला भाजलं का? बघू. विनायकने तिचा हात पकडला. तिने झटकून त्याचा हात दूर केला. माझ्या अंगाला हात लावू नका. माझ्यापासून दूर राहा. घाणेरड्या माणसा. विनायक आश्चर्यचकित झाला. तू काय बरळतेस? तुला शुद्ध आहे ना? तेवढ्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडला आणि 4 जण आत घुसले. काय झालं? हा आवाज कसला? चारू त्या लोकांकडे पाहत रडवेल्या स्वरात म्हणाली. या माणसाने माझा हात पकडला. विनायकचा चेहरा क्षणातच पांढरा झाला. हे खोटं आहे. मी तिला हात लावलाही नाही. फक्त तिला भाजलं होतं म्हणून याने मला मारहाण केली असं म्हणून चारू जोरात रडू लागली. केबिनमध्ये गर्दी झाली होती. काहींच्या हातात कॅमेरे होते. ते सतत क्लिक करत फोटो घेत होते. खरं तर ते TV आणि वृत्तपत्र प्रतिनिधी होते. आम्ही पोलिसांना बोलावलं आहे, कोणीतरी म्हणालं. नको, पोलिसांना बोलवू नका. विनायक अक्षरशः गळ घालू लागला. तुम्हा लोकांना माहीत आहे का, हा आरोप सरळ खोटा आहे. तुम्हाला जे हवं असेल ते मी करायला तयार आहे. मी एक इज्जतदार माणूस आहे. चारू जेव्हा घरी पोहोचली तेव्हा घरातले सगळे TV समोर बसले होते. विशालचा चेहरा उतरलेला होता. हे सगळं काय आहे? त्याने विचारलं. चारूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. विशाल, मी आधीच तुला सांगितलं होतं ना, माझा बॉस खूपच घाणेरडा वागतो आणि आज तर त्याने सगळी मर्यादा ओलांडली. अगं, असं होतं तर तुला नोकरी सोडायला हवी होती. आता ही बातमी आणि तुझं तोंड दोन्हीही शेकडो लोकांनी TVवर पाहिलं असेल. माझी तर मानच झुकली आहे. मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिलो नाही. उद्या कॉलेजमध्ये लोक माझ्याकडे उलटसुलट प्रश्न विचारतील तेव्हा मी काय उत्तर देऊ? विशाल दोन्हीही हाताने आपलं डोकं धरून बसला. काही वेळाने तो थकून म्हणाला. आता हे स्पष्ट झालंय की मी ही नोकरी करू शकत नाही. घरात शांततेचा गडद थर पसरला होता. काही दिवसांनी विशालला अमेरिकेतून व्हिजिटिंग प्रोफेसरच्या जॉबसाठी ऑफर आली. खरं तर ही नोकरी चारूने तिच्या अमेरिकेत राहणाऱ्या एका मैत्रिणीच्या मदतीने मिळवून दिली होती. मुद्दाम नियोजनपूर्वक
प्लेनमध्ये बसलेली चारू खूप आनंदी होती. तिने आपल्या मनाची इच्छा पूर्ण केली होती. एका दगडात 2 पक्षी मारले होते. नवरा दूर गेला, सासर मागे राहिलं आणि स्वतःचं स्वप्न साकार झालं. पैशाबरोबरच ती सासरच्या बोचक्यागत वागणुकीपासूनही मुक्त झाली होती. तिला हवं होतं तेच झालं होतं. गुदमरणाऱ्या त्या वातावरणातून ती मोकळी झाली होती. तिने विशालकडे पाहिलं. त्याचा चेहरा उतरलेला होता. घरच्यांपासून दूर जाण्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं. पण चारू मात्र ती आनंदाने फुलून गेली होती. तिला वाटत होतं विशाल फक्त माझाच आहे. विशाल तिच्या सौंदर्यावर फिदा होता. पण चारूच्या मनात वेगळाच हट्ट होता. नवऱ्याने फक्त तिचंच नाव जपावं. त्याने घरच्यांपासून मनानेही तुटावं. अमेरिकेत आल्यावर तिला असं वाटलं की ती एका नव्या चकचकीत दुनियेत आली आहे. त्यांना राहायला एक सुंदर बंगला मिळाला होता. चारूने एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सेल्स गर्ल म्हणून नोकरी पत्करली. तिथे तिचे काही मित्र झाले. दुपारच्या वेळेत ते सगळे एकत्र गप्पा मारायचे, जेवायचे. विशाल मात्र आपल्या कामात बुडालेला असायचा. जेव्हा घरी फोन करायचा तेव्हा त्याचा स्वर नेहमीच उदास असायचा. वेळ सरकत होती, पण ती दोघं विरुद्ध दिशांना वाहू लागली होती. काहीच वर्षात विशालने आपल्या दोन्ही बहिणींची लग्न लावून दिली. त्याचे आजी आजोबा आणि वडील यांचा एकामागोमाग एक मृत्यू झाला. आत्तेच्या मुलांना नोकरी लागली आणि त्यांनी आपल्या आईला सोबत घेतलं आणि वेगळं झालं. आता विशालला आपल्या आईची काळजी वाटत होती, पण आईचं अमेरिकेला येण्याचं मन नव्हतं. काही वर्ष ती आपल्या मुलींच्या घरी राहिली, पण जेव्हा तिचं शरीर खूप अशक्त आणि आजारी पडायला लागलं तेव्हा तिने आपल्या मुलाला एक पत्र लिहिलं. आता इकडे तिकडे फिरता येत नाही. शरीर फारच थकलंय. मला असं वाटतंय की माझ्या आयुष्याचा शेवट जवळ आला आहे. माझी एक मनापासून इच्छा आहे आपल्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून शेवटचा श्वास घ्यावा. म्हणून मी अमेरिकेला येण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल आनंदाने उड्या मारू लागला, पण चारू मात्र चिंतेत पडली. तिने आपल्या मैत्रिणींना ही बातमी सांगितली तेव्हा त्या सगळ्याच एका सुरात म्हणाल्या, तुझ्या सासूबाईंना इकडे बोलावण्याची चूक करू नकोस, नाहीतर पश्चाताप करावा लागेल. तू नोकरी करणार, घर सांभाळणार की आजारी सासूबाईंची देखभाल करणार? चारूने मनातल्या मनात ठरवलं, जर विशालची आई इकडे आलीच तर मी स्पष्ट शब्दात सांगेल, आई हे माझं घर आहे. इथे माझी मर्जी चालेल. मला जे खायचं असेल तेच मी बनवेन. जे घालायचं असेल तेच मी घालीन. मला माझ्या घरात माझ्या मनासारखं जगायचं आहे आणि त्यासाठी मला पूर्ण अधिकार आहेत. पण ही वेळ आलीच नाही. काही दिवसातच विशालला बातमी मिळाली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्याच्या आईचं अचानक निधन झालं. मोठमोठ्याने रडत विशाल स्वतःलाच दोष देऊ लागला. आता इथं काहीच उरलेलं नाही. कशातच मन लागत नाही. खूप एकटं वाटतंय. चारू त्याच्या गळ्यात पडून म्हणाली, असं बोलू नकोस विशाल. आपण इथे काय मिळवलंय? आपल्या माणसांपासून दूर राहून परक्यांमध्ये आयुष्य काढत आहोत. दिवसभर जनावरांसारखं कष्ट करायचं. एवढं धावपळ करतोय. एवढं सगळं कुणासाठी? मला वाटतं आता आपल्याला मूल हवं. मुलाशिवाय घरात जीव नसतो. तू अगदी बरोबर बोलतोय. दुसऱ्या दिवशी चारूने आपल्या मैत्रिणीला सांगितलं, विशाल म्हणतो आपल्याला मूल असावं. तेव्हा ॲनीनं विचारलं, पण तुला काय वाटतं? चारू उत्तरली, मला आत्ताच या सगळ्या झंझटीत पडायचं नाही. जेनी म्हणाली एकदम बरोबर. मूल झालं की बायका घरात अडकून पडतात. शरीर झिजतं, रूप ढासाळतं. पुरुषांचं काय? एक वाक्य बोलतात, मूल हवंय, आणि सगळा त्रास मात्र बाईला. 9 महिने पोटात बाळ, प्रसूतीची वेदना, त्याची काळजी, त्याला वाढवणं आणि एक दिवस तोच मोठा होतो आणि तोंड फिरवतो. आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून मोकळा होतो. आई वडील जिवंत आहेत की गेले हेही विचारत नाही. अशा मुलांपेक्षा मुलंच नसलेलं बरं. तेव्हा ॲनी म्हणाली, हेच तर सगळीकडे घडतंय. एका पगारात घर चालत नाही. नवरा बायको दोघांनीही नोकरी करणं अनिवार्य झाले. आई वडिलांची काळजी घेण्यासाठी वेळ कुठं उरतो? म्हणून वृद्धाश्रम हेच शेवटचं ठिकाण होतं. या देशाची हीच प्रथा आहे आणि आपली युवा पिढी तर आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. त्यांना विवाह संस्थेवर सुद्धा काही आस्था उरलेली नाही. प्रेम झालं की एकत्र राहू लागतात. भांडण झालं की वेगळं होतात. मुलं हवी असतील तरच लग्न करतात, नाहीतर स्वतःसाठीच जगतात. खूप मजा करतात. आयुष्याचा पूर्ण आनंद घेतात. तेव्हा चारूने तोंड वाकडं करत म्हटलं, पण इथे तर माझा नवरा मुलासाठी माझ्या मागे हात धुवून लागलाय.
त्याला मूर्ख बनवणं काय एवढं अवघड आहे? तू गपचूप गर्भनिरोधक गोळ्या घेत राहा, त्याला काही कळणारही नाही. आता इतकीशी गोष्ट पण सांगावी लागते तुला? जेनीने डोळे वटारत उत्तर दिलं. माझं ऐक, तुझ्या नवऱ्याला एखादं कुत्र्याचं पिल्लू भेट दे, त्याचं मन त्यात रमेल, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ॲनी खिदळत म्हणाली. तेव्हा तिघीही मोठ्याने हसू लागल्या. दिवस छान जात होते. चारू आपल्या मस्त दुनियेत हरवून गेली होती. अचानक दरवाजा उघडला आणि तिची तंद्री भंगली. विशाल पॅकिंग करत खोलीतून बाहेर आला. चारूने घाईघाईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. प्लीज विशाल, पुन्हा एकदा विचार कर. मी खूप विचार करूनच हा निर्णय घेतलाय चारू. तू मला माझ्या घरापासून, देशापासून आणि सगळ्यांपासून दूर केलंस. मुलं नकोत असंही स्पष्ट सांगितलंस. तुला काय वाटतं मला माहीत नाही आपल्याला मूल का होत नाही? मला समजलं आहे. चारू अवाक झाली. हो, मी गर्भनिरोधक औषधाचं रिकामं पॅकेट पाहिलं होतं. जर तुला तुझं आयुष्य तुझ्या नियमाने जगायचं असेल तर मलाही माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे. या एकटेपणाने मी आतून तुटून गेलो आहे. ती मायाच होती जी माझ्या वेदना समजू शकली. तुला आठवतंय का शेवटचा आपण एकांतात वेळ कधी घालवला होता? या देशाच्या झगमगाटाने तू सर्वांपासून मला दूर केलं. चारू टकमक त्याच्याकडे पाहत राहिली. विशालने एका छोट्या बॅगेत आपलं सामान भरलं आणि घरातून बाहेर पडला. तो तिचं आयुष्य अर्धवट टप्प्यावर वादळाच्या भोवऱ्यात सोडून निघून गेला. कुठे गेल्या त्याच्या त्या गगनाला भिडणाऱ्या शब्दा? जन्मभर साथ देईन हे शब्द क्षणात धुरासारखे उडून गेले होते. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी कुणाचं काय वाईट केलं होतं की मला ही शिक्षा भोगावी लागते? तिचं मन तिचाच तिरस्कार करू लागलं. मीच विनायकवर खोटं आरोप लावला होता का? त्याची नोकरी गेली, त्याचं घर उद्ध्वस्त केलं, त्याच्या आयुष्याशी खेळले मी. तिला ऐकायला मिळालं होतं की विनायकची बायको त्याला घटस्फोट देऊन गेली होती आणि त्यामागे तिचा सहभाग होता. हे उमजल्यावर ती हादरली. तिला कळलं की ऑफिसमधले काही लोक विनायकच्या विरोधात होते. त्यांनी मुद्दाम त्याला बदनाम करण्यासाठी कट रचला आणि त्या खेळात तिला मोहरा बनवलं. थोड्या पैशाच्या मोबदल्यात तिने हे पाप केलं हे आता तिला कळत होतं. आज माझ्याकडे पैसा आहे पण मन शांती नाही. दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून आपलं सुखाचं घर उभारायचं ठरवलं. पण आज माझ्याकडे घर आहे, घरातला माणूस मात्र निघून गेलाय. ती विचार करत होती. एका लेकराला त्याच्या कुटुंबापासून दूर केलं, तेही जाणीवपूर्वक. त्याची शिक्षा मलाही मिळणारच होती. तिला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता पण त्या गर्वाला भंग करून विशाल तिच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मनाला भावूक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील. मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.